आहे, ठाक नजरेत आहे, वैरी गाडू आता शपथ झाली आहे, विकासाची केली पूर्ण माती तुम्ही, झुंज देण्यात उभा केला आम्ही, ज्याला जनतेचा कैवार आहे, हा जनतेचा उमेदवार आहे, ज्याला जनतेचा कैवार आहे, हा जनतेचा उमेदवार आहे, हा विजय आपलाच आहे, हा विजय आपलाच आहे, हा विजय आपलाच आहे, हा विजय आपलाच आहे. नादाला लागायचं नाही, चित्त करल इथान पाजील पाणी लाव, तुझा जोर आता माघार नाही, चेंज करू दे मासा निर्धार आहे, आपला निवडून येणार आमदार आहे, चेंज करू दे मासा निर्धार आहे, आपला निवडून येणार आमदार आहे, हा विजय आपलाच आहे, हा विजय आपलाच आहे. खर आहे, ठाक नजरेत आहे, वैरी गाडू आता शपथ झाली आहे, विकासाची केली पूर्ण माती तुम्ही, झुंज देण्यात उभा केला आम्ही. माझं नाव माधुरी गणेश चव्हाण. आम्ही गणपतीपाड्यात राहतो. साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे साहेब पहिल्यांदा निवडून आले गणपतीपाड्यातून, तेव्हा साहेबांनी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवला. लोक रात्र रात्र जागे राहून पाणी भरायचे, रात्र रात्र पाणी मिळायचं नाही, पाईपावरून पाणी भरायचे. साहेबांनी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवला. त्याच्यानंतर आता साहेब तर सगळ्यांचीच कामं करतात, साहेब सगळ्यांना मदत करतात. साहेब कुणालाच काय हे करत नाहीत. गरिबांचा वाली चौगुले साहब, गरिबांचा वाली. दीघा गांव में ये दीघा गांव जब टूटने लगा था, चौगुले साहब भी आगे हम लोग के लिए दीघा गांव बचाने के लिए तीन दिन के लिए कुपोषण पर बैठे थे, क्योंकि हम लोग सबके पास जाके आए लेकिन कोई हमारी मदद किया ही नहीं. तो हम लोग लास्ट चौगुले साहब के पास गए, उन्होंने हम लोग की मदद करने के लिए 3 दिन तक कुपोषण पर बैठे थे. इसके लिए हम लोग सभी लोग उनको ही जिताने के लिए सपोर्ट कर रहे हैं. आज आम्ही सगळे कार्यकर्ते, समीरभाई असतील, आमचे सगळे महिला मंडळ असतील, आज ऐरोली विधानसभेचे निवडणुका लागल्या आणि विजयजी चौगुले साहेब हे उभे आहेत. आपण हा महिलांचा आनंद बघत आहात. आज आम्ही इथं दिघ्या परिसरात उभो आहोत. आज जे मागचे आमदार आहेत ते कधीच दिसले नाही. मला वाटतं या दिघ्यावर त्यांचं जास्त प्रेम होतं. इथे एक काळा माणूस आहे कोणतरी, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी महिलांना, सगळ्या लोकांना दमदाटी, धडपशाही आता ही मोडून काढण्यासाठी आपले विजय चौगुले दादा येत आहेत. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ येत आहे. आणि मला वाटतं आपल्या या दिघ्याचा विकास जसा झाला पाहिजे होता तो तसा झाला नाही. फक्त इथल्या कुठल्या तरी एका नगरसेवकांनी स्वतःचा लाभ करून बिल्डिंगला बिल्डिंग लावून बिल्डिंग बांधले, लोकांना खोटे आश्वासन दिले, काही बिल्डिंग पडले. पण आता आमचा आमदार येणार आहे आणि आमच्या महिलांच्या ज्या रोजगाराचा विषय असेल, विधवा महिलांच्या रोजगाराचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, लाईट बिल पण मला वाटतं इथं जास्त येतं. या अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता ही लोक त्या विकासापासून वंचित राहणार नाही. सगळे कामं होतील. फक्त आमच्या या सगळ्या महिलांचा आशीर्वाद पाहिजे, तरच विजय दादा बहुमताने आणि एक चांगल्या लीडने येतील.